स्नानाच्या पुण्याचा संकल्प केला आणि ते अर्पण केलं, ते ह्या प्रेतात्म्यांना त्यांनी देऊन टाकलं. त्यावेळेला चमत्कार झाला आणि भगवत कृपेने, पुरुषोत्तमाच्या कृपेने या 700 प्रेतांचे ते भयंकर देह तिथेच जळून भस्मसात झाले आणि त्यांना नवीन दिव्य देह प्राप्त झाले. त्यांना घेण्यासाठी वैष्णव दूत आले आणि त्यांनी सगळ्यांनी विप्रदासाची आणि त्याच्या पत्नीची स्तुती केली. त्यांना अनेक शुभेच्छा, शुभाशीर्वाद देऊन हे वैष्णव दूत या सगळ्यांना बरोबर घेऊन निघाले. सगळ्या या शुद्ध झालेल्या आत्म्यांनी पुन्हा पुन्हा विप्रदासाला वंदन केलं आणि तुमच्या या स्नानाचं पुण्य अत्यंतिक आहे, या स्नानाचं महत्व या जगामध्ये तुम्ही सगळ्यांना सांगा, असं या आत्म्यांनी सांगितलं. आणि त्यानुसार ऋषी परंपरेनी, गुरुकुल परंपरेनी या कथा आत्ताच्या पिढीपर्यंत आलेल्या आहेत. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना हे सगळं रहस्य विचारतायत आणि भगवंत मुक्त कंठाने हे सगळं रहस्य माता लक्ष्मीला सांगतायत. मातेच्या निमित्तानं या दिव्य रहस्यमयी कथा आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. या केवळ ऐकून आपल्याला सोडून द्यायच्या नाहीत, तर आपलं अंतःकरण, आपलं शरीर शुद्ध होण्यासाठी केवळ जलाचंच स्नान आवश्यक नाही आहे, तर आपण या कथेमध्ये पाहिलं की केवढा मोठा त्याग एका सामान्य व्यक्तीने केला. केवळ त्यांनी नदीमध्ये जाऊन स्नान करण्याचं कर्मकांड केलेलं नाही आहे, तर त्यांनी उत्तम दिनचर्या ठेवलेली आहे. पहाटे लवकर उठायचं, आपल्या भगवंताचं स्मरण करायचं, दर्शन करायचं, जे सत्पात्री लोक आहेत त्यांना मदत करायची, त्यांना दान करायचं, ज्याला वस्त्र हवं आहे त्याला वस्त्र द्यायचं, ज्याला धन पाहिजे, ज्याला धान्य पाहिजे, ज्याला जे जे हवं असेल ते ते द्यायचं. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. आणि अगदी तसंच आपली ही सनातन वैदिक संस्कृती प्रत्येक रूपकात्मक कथेतून का होईना आपल्याला शिकवते की आपलं जीवन, आपलं धनधान्य केवळ आपल्या भोगांसाठी नाही आहे, तर या समाजाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे. पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आपण समाजासाठी जगायला सुरुवात करूया. या राष्ट्राला आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून राष्ट्राच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेऊयात आणि विप्रदासाचं अनुसरण करूयात. धन्यवाद. जय श्रीराम.